दरम्यान मंत्रिमंडळाच्या फेरबदलात सुधीर मुनगंटीवार किंवा राहुल नार्वेकरांची लॉटरी लागू शकते। राहुल नार्वेकर सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत, तर काही दिवसांआधीच मुनगंटीवारांवरून फडणवीसांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात संकेतही दिले होते। पाहूयात। सोलार पंप जबरदस्तीने द्यायचे, सोलार पंप दुरुस्तीला 4-4 महिने लावायचे, त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं। हा कोणता अघोरी आनंद आहे? मग आपला विधान भवन का सोलारवर नाही केलं? का मंत्रालय सोलारवर नाही केलं? कारण तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे। दादा कोंडकेचं उत्तर आहे काय? एक द्विअर्थी उत्तर देऊ नका। सत्ताधारी आमदार असूनही विरोधकांप्रमाणे फायर ब्रँड भूमिकेत राहणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांची चर्चा पुन्हा सुरू झाली। वादग्रस्त मंत्र्यांना हटवून ज्या मंत्र्यांना संधी दिली जाणार आहे त्यात सुधीर मुनगंटीवार यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते असं सामनानं म्हटलंय। त्यामुळे जर राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं तर मुनगंटीवारांना विधानसभेचं अध्यक्षही केलं जाऊ शकतं, कारण मुनगंटीवार 7 टर्मचे आमदार आहेत आणि प्रचंड अभ्यासू आहेत। नाही, मला जी जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडायला तयार आहे। आणि शेवटी एक लक्षात घ्यायची गरज आहे, विधानसभा अध्यक्ष असीन किंवा मंत्री असीन किंवा आमदार असीन, शेवटी काम मला लोकांसाठी करायचं आहे, जनतेसाठी करायचं आहे। ज्या भूमिकेत मला काम करता येईल त्या भूमिकेतनं मी काम करेन। एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी जी विधान भवनात आपल्याला आज विधानसभेत दिसते आहे ती सगळं करण्यात शेवटी हित कोणाचं आहे? राज्याचं हित आहे, राज्याच्या जनतेचं हित आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला आहे। तुमच्या आशीर्वादाने इतर कुठची जबाबदारी मिळणार असेल तर ती पण पार पाडील। मी पुन्हा आपल्याला सांगितलं, मला कोणतीही माहिती नाही आणि या संदर्भात माझं व्यक्तिगत मत आहे की आता सध्या फेरबदल होण्याची शक्यता नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे। काही दिवसांआधीच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मुनगंटीवारांचा योग्य वेळी योग्य निर्णय होईल अशा सूचक शब्दात संकेत दिले होते आणि फार वरची जागा देण्याचा विचार करू नका म्हणत नार्वेकरांनीही हशा पिकवला होता। आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे, त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे। मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका। अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही। सत्तेत असूनही पोटतिडकीनं विषय मांडण्याची हातोटी मुनगंटीवारांकडे आहे। मग स्वतःच्याच सरकारलाही घेरण्यासाठी ते मागे पुढे पाहत नाहीत। ही आम्ही न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय? हे द्विअर्थी झालं। दादा कोंडकेचं उत्तर आहे काय? हे द्विअर्थी उत्तर देऊ नका। निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काळजी घ्या। मंत्री महोदय, जे आता सुधीर भाऊने आपल्याला माहिती दिली आहे त्यावरती आपण व्यवस्थित विचार करून उपाययोजना करावी। 7व्यांदा आमदार होऊनही मंत्रिपदाची संधी हुकल्यानं मुनगंटीवार नाराज होते, पण आता फेरबदलात नंबर लागतो का हे दिसेलच। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।